राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या प्रेरणेने आणि निवड समिती अध्यक्ष अनिल दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने नाशिक जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शन केले। ही निदर्शने येवला येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गैरकारभाराविरोधात होती। समितीने मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अमृतचा पहिलवान आणि शिक्षक तेजस गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी समितीने नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार आणि शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांना एक निवेदन दिले आहे। प्रकरण काय आहे? येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालय हे शासन मान्यता प्राप्त आणि अनुदानित आहे। या विद्यालयातील इयत्ता 5वी, 6वी आणि 7वीच्या सेमी इंग्लिश माध्यमाच्या वर्गावर शिक्षक तेजस गायकवाड हे नियमित शिकवायला येत नाहीत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। ते फक्त हजेरी लावण्यासाठी येतात आणि उर्वरित वेळेत संस्थेच्या कामासाठी बाहेर असतात, असे म्हटले आहे। मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अमृतचा पहिलवान यांनी स्वतः लेखी पत्रात म्हटले आहे की तेजस गायकवाड हे संस्थेच्या कामामुळे वर्गावर शिकवण्यासाठी येऊ शकत नाहीत। या स्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, मात्र गायकवाड यांना शासनाकडून पूर्ण पगार मिळत आहे। यामुळे शासनाची फसवणूक होत असून हा एक प्रकारचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप समितीने केला आहे। समितीच्या मागण्या। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांनी खालील मागण्या निवेदनात केल्या आहेत। शिक्षक तेजस गायकवाड आणि अध्यक्ष डॉक्टर अमृतचा पहिलवान यांच्यावर कठोर कारवाई करावी। अध्यक्ष डॉक्टर अमृतचा पहिलवान यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवावे। संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी। समितीने इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले तर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली 23 सप्टेंबर 2025 मंगळवार रोजी नाशिक जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल। या उपोषणात संघटनेचे पदाधिकारी, येवला तालुक्यातील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी। यावेळी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। त्यात निवड समिती अध्यक्ष अनिल देसले, राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव, प्रदेश युवती अध्यक्षा सना शेख, प्रदेश प्रवक्ते मच्छिंद्र मगर, प्रदेश सरचिटणीस विजय देवरे, विभागीय अध्यक्ष दीपक नन्नावरे, संपर्क प्रमुख संजय गवारे, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष दीपक मंडलिक, नाशिक महिला जिल्हाध्यक्ष कुंदा पवार, नाशिक मीडिया जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोबले, नाशिक जिल्हा सचिव दिनेश जुटे, उपजिल्हाध्यक्ष सुनील यशवंते, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष विजय गांगुर्डे, येवला तालुका कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे, येवला तालुका संघटक दत्तू शिंदे, पेठ तालुका अध्यक्ष नितीन ठाकरे, पेठ महिला तालुका अध्यक्ष मोना गवळी, नाशिक जिल्हा समन्वयक रफिक शेख, विशाल साळवे, निलेश खरे, रेखाताई शेलार, भास्कर शेलार, पेठ तालुका उपाध्यक्ष हिरामण ठाकरे आदींचा समावेश होता। Well,